गुड मॉर्निंग स्टुडंट्स. हेल्थ प्रमोशन मधला थर्ड चॅप्टर आहे न्यूट्रिशनल असेसमेंट. न्यूट्रिशनल असेसमेंट ऑफ each person which are present in the community area. The nutritional assessment is the sum of nutritional status of individuals of a community. प्रत्येक कम्युनिटीमध्ये जेवढे पीपल्स आहेत, जेवढे इंडिव्हिज्युअल्स प्रेझेंट आहेत, त्यांचं न्यूट्रिशनल स्टेटस चेक करणे म्हणजे न्यूट्रिशनल असेसमेंट. ओके, सो ऑब्जेक्टिव्ह काय आहेत या न्यूट्रिशनल असेसमेंटचे उद्दिष्ट काय आहेत? टू गेट द इन्फॉर्मेशन अबाउट न्यूट्रिशनल प्रॉब्लेम्स ऑफ गिवन कम्युनिटी. आपल्याला त्या ठराविक कम्युनिटी जी आपल्याला निवडून दिलेली आहे त्यांचे प्रॉब्लेम्स समजून घेण्यासाठी, न्यूट्रिशनल प्रॉब्लेम्स आणि त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी आपल्याला न्यूट्रिशनल असेसमेंट करायची आहे. ठीक आहे. टू आयडेंटिफाय द पॉप्युलेशन ग्रुप ॲट रिस्क. आणि तुम्हाला जेवढं कम्युनिटी एरियामध्ये दिलेलं आहे त्यामध्ये हाय रिस्क किती जण आहेत, तुमच्या पॉप्युलेशनमध्ये किती % लोक हाय रिस्कमध्ये आहेत, सो ते आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला न्यूट्रिशनल असेसमेंट करायची. ठीक आहे. टू डेव्हलप द हेल्थ केअर प्रोग्राम अकॉर्डिंग टू द नीड्स. आणि हे सर्व कळल्यानंतर, हाय रिस्क किती आहेत हे कळल्यानंतर त्या अकॉर्डिंग हेल्थ केअर प्रोग्राम स्टार्ट करणे. ओके, हे न्यूट्रिशनल असेसमेंटचं उद्दिष्ट आहे. नेक्स्ट इज टू इव्हॅल्युएट द प्रोग्राम. एकदा का प्रोग्राम स्टार्ट केले तर त्यानंतर त्यांचं इव्हॅल्युएशन करणं म्हणजे ऑब्झर्वेशन करणं की त्या प्रोग्राममधून त्या ठराविक कम्युनिटीमध्ये जी हाय रिस्क आहे त्यामध्ये ते किती इम्प्रूव्हमेंट होते त्या पर्सन्समध्ये. ओके, सो ते इव्हॅल्युएट करणे. देन टू असेस द डिग्री ऑफ प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन ऑफ प्री स्कूल, स्कूल अँड स्कूल चिल्ड्रन्स. ओके, सो या प्री स्कूल अँड स्कूल चिल्ड्रन्स मधली प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन किती डिग्री आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपण न्यूट्रिशनल असेसमेंट करतो. ओके, हे सर्व उद्दिष्ट आहेत न्यूट्रिशनल असेसमेंट का करतात त्यासाठी. ओके, टू गेट द इन्फॉर्मेशन अबाउट न्यूट्रिशनल प्रॉब्लेम्स ऑफ गिवन कम्युनिटी, टू आयडेंटिफाय द पॉप्युलेशन ग्रुप ॲट रिस्क, टू डेव्हलप हेल्थ केअर प्रोग्राम्स अकॉर्डिंग टू द नीड्स, to evaluate the programs, to assess the degree of protein energy malnutrition of preschool and school children. Now how to assess? Okay, methods of assessment. आता हे न्यूट्रिशनल असेसमेंट तुम्ही कसं करणार? मेथड्स ऑफ असेसमेंट. There are various methods of assessment of nutritional status as follows. First is clinical examination. First काय आहे? Clinical examination. In this it is the simplest and a practical method. ही एक सिंपल आणि प्रॅक्टिकल मेथड आहे. A number of physical signs known to be associated with physical state of malnutrition are considered. The important diagnosis of clinical signs include the angular stomatitis, Bitot spot, calf tenderness, absence of knee and ankle jerk, enlargement of thyroid gland, etc. सो क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे काय? तुम्हाला डोळ्यांनी काय दिसतंय पूर्ण हेड टू फूट ऑब्झर्वेशन करणे एखाद्या मुलाचं किंवा एखाद्या फॅमिली मेंबरचं. ओके, हेड टू फूट ऑब्झर्वेशन करणे, त्यामध्ये तुम्हाला काय वेगळं दिसून येतंय त्याबद्दल ट्रीटमेंट करणे किंवा डॉक्टरांना दाखवून देणे. ठीक आहे, त्याला बोलणार क्लिनिकल एक्झामिनेशन. इट इज अ सिम्पलेस्ट मेथड अँड इट इज अ प्रॅक्टिकल मेथड. ओके, त्यामध्ये तुम्हाला पूर्ण एक्झामिनेशन, हिस्ट्री कलेक्शन असते आणि फिजिकल एक्झामिनेशन. It is the simplest method.
You should observe the person and find out the problems. Example, enlargement of thyroid gland, Bitot spot. एनलार्जमेंट म्हणजे तुम्हाला दिसून येते गळ्याच्या इथे जर एनलार्जमेंट तुम्हाला दिसलीये तर तुम्ही त्याचे पुढे काय करायचंय नेक्स्ट एक्झामिनेशन तुम्ही करू शकता. ठीक आहे. एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड, बिटॉट स्पॉट, आणि काही मुलांमध्ये हातापायाची हालचाल खूप कमी असते. लहान मुलांमध्ये कंटिन्यू हातापायाचं जर्किंग चालू असतं, व्यायाम चालू असतो. सो ते त्याची पण कमी असणे तर तुम्ही त्या मुलाचं ऑब्झर्वेशन करू शकता त्यामध्ये काय आहे नक्की मुलाला काय प्रॉब्लेम आहे की ते हातापायाची हालचाल करत नाहीये. सो हे सर्व आपल्याला ऑब्झर्वेशन मधून कळून येतं. ठीक आहे. सो फर्स्ट मेथड इज क्लिनिकल एक्झामिनेशन, देन सेकंड मेथड इज anthropometry. Anthropometry means weight, height, anthropometry measurements means weight, height, skin folds, arm circumference, head circumference, etc. Okay. Anthropometric measurement means the measurements of weight, height, स्किन फोल्ड्स. काही मुलांमध्ये स्किन फोल्ड्स असतात, जास्त गुडगुडीत असतात, तर मुलांमध्ये स्किन फोल्ड्स असतात, पोटाला फोल्ड्स असतात, थायला फोल्ड्स असतात. ते फोल्ड्सचं मेजरमेंट करणे, आर्म सर्कम्फरन्स मेजर करणे म्हणजे हाताचा परीघ आणि डोक्याचा परीघ. ओके, मेजर. सो याला बोलणार अँथ्रोपोमेट्रिक मेजरमेंट्स. देन ग्रेडिंग इज डन विथ द हेल्प ऑफ रोड टू हेल्थ. Then grading with the help of road to health chart means ग्रोथ चार्ट. एक WHO ने ग्रोथ चार्ट तयार केला आहे, त्याप्रमाणे त्यांना ग्रेडिंग दिलं जातं. ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4. Then third one is laboratory and biochemical test. And biochemical test. It means blood test. It includes hemoglobin, CBC. It includes complete blood count, liver function test, renal function test, stool and urine
examination, then fourth one is functional indicators. It means sperm count, EEG, etc. are important diagnostic tools to assess nutrition. So fourth method is functional indicator. It means a sperm count. EEG means electroencephalogram, etc. are important diagnostic tools to assess the nutrition. या वेगवेगळ्या प्रकारच्या डायग्नोस्टिक टूल्स यूज केल्या जातात. Then assessment of dietary intake. Fifth one is assessment of dietary intake. So these all are the methods used to assess the nutritional status. And the sixth one is vital statistic. सो फर्स्ट मेथड आपण बघितली. फर्स्ट मेथडमध्ये क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे आपण जे हेड टू फूट ऑब्झर्वेशन करतो ते. इट इज द सिम्पलेस्ट मेथड. You should observe the person and find out the problems. Example, enlargement of thyroid gland, bitter spot, etc. Then second method is anthropometry. Anthropometry measurements means the weight, height, skin folds, arm circumference, head circumference, etc. Then grading with the help of road to health chart or growth chart. Okay, growth chart means road to health chart. या हेल्थ चार्ट प्रमाणे त्यांना ग्रेडिंग दिलं जातं. हे जे मेजरमेंट येणार त्यावर. ओके. देन थर्ड मेथड इज लॅबोरेटरी अँड बायोकेमिकल टेस्ट. इट मीन्स इट इन्क्लूड्स द कम्प्लीट ब्लड काउंट. यामध्ये हिमोग्लोबिन येतं, व्हाईट ब्लड सेलचं काउंट किती आहे, प्लेटलेट काउंट किती आहे, WBC किती आहेत, RBCs किती आहेत, हे सर्व आपल्याला कम्प्लीट ब्लड काउंटमध्ये मिळतं. देन लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणजे पूर्ण लिव्हरच्या ज्या बिलिरुबिन, OT, SGOT, SGPT यासारखे आपल्याला काउंट मिळतो टेस्टचं. देन रिनल फंक्शन टेस्ट म्हणजे युरिया किती आहे, युरिया क्रिएटिनिनची लेवल किती आहे हे आपल्याला काउंट मिळतं. देन स्टूल अँड युरिन एक्झामिनेशन. ओके. जर स्टूलमधून काही ऑकल ब्लड आहे किंवा पसेल्स मिळाले आहेत किंवा युरिनमध्ये काही शुगर आहे, पसेल्स आहेत, सो हे आपल्याला यामध्ये कळतं लॅबोरेटरी अँड बायोकेमिकल टेस्टमध्ये. Then next method is functional indicator. It means a sperm count. It is a diagnostic procedure. म्हणजे सोनोग्राफी जशी असते त्याप्रमाणे डायग्नोस्टिक प्रोसिजर करून आपल्याला असेसमेंट करता येतं न्यूट्रिशनल स्टेटसचं. देन फिफ्थ वन इज द असेसमेंट ऑफ डायटरी इंटेक. प्रत्येकाचं डायटरी इंटेक काय आहे हे आपण असेस केलं पाहिजे. जसं अ डाएट सर्वे मे बी कॅरीड आउट बाय वन ऑफ द फॉलोइंग मेथड like weighment of foods,
म्हणजे प्रत्येक पर्सन किती वेळा जेवतोय दिवसातून, किती वेळा मील घेतोय. म्हणजे आपण जसं दुपारी जेवतो आणि रात्री जेवतो आणि मध्ये ठराविक पिरियडमध्ये आपण थोडासा नाश्ता करतो. त्याप्रमाणे हे आपल्याला सर्व्हेमध्ये फाइंड आउट करायचं आहे. देन फंक्शनल इंडिकेटर झालं आपलं. फिफ्थ वन चालू होतं असेसमेंट ऑफ डायटरी इंटेक. इट मीन्स द वेटमेंट ऑफ फूड, वेटमेंट ऑफ कुक फूड अँड द ओरल क्वेश्चनायर्स मेथड. मीन्स रॉ फूड किती घेते, म्हणजे कच्चं फूड म्हणजे जे आपण सलाड वगैरे खातो त्याचं प्रमाण किती आहे त्याच्या जेवणामध्ये, शिजवलेल्या जेवणाचं किती प्रमाण आहे. ओके, हे सर्व आपण यामध्ये बघणार. असेसमेंट ऑफ डायटरी इंटेक. Then vital statistic, it means a nutritional status of the population can be assessed by a data of vital statistic. आपण स्टॅटिस्टिक काढताना पूर्ण कम्युनिटीमध्ये पूर्ण सर्वे करतो आणि त्यानंतर आपल्याला पॉप्युलेशनमध्ये आपण स्टॅटिस्टिक काढतो. सच ॲज द चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट अँड मॉर्बिडिटी रेट. मॉर्टॅलिटी म्हणजे लहान बालकाचं मृत्यू प्रमाण किती आहे, आजाराचं प्रमाण किती आहे, यावरून आपलं स्टॅटिस्टिक्स निघतं. ठीक आहे. देन इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, मदर मॉर्टॅलिटी रेट. ओके, सो प्रेग्नंट वुमनचा किती मॉर्टॅलिटी रेट आहे, मृत्यूदर किती आहे, लहान मुलांचा मृत्यूदर किती आहे, अडल्ट पर्सनचा मृत्यूदर किती आहे, ओल्ड पर्सनचा मृत्यूदर किती आहे. एका ठराविक एरियामध्ये त्या एरियाचे जे हेल्थ वर्कर्स असतात ते काउंट करत असतात. ठीक आहे, त्याला बोलतात व्हायटल स्टॅटिस्टिक्स. Data of morbidity and practically in relation to a protein energy malnutrition, anemia and other vitamin deficiencies. ओके, सो हे सर्व डिफिशियन्सीने जर एखाद्या बाळाचा मृत्यू झाला आहे तर त्याचं वेगळं स्टॅटिस्टिक काढलं जातं. जर डिफिशियन्सीमुळे बाळाचा मृत्यू झालेला आहे तर त्याचं वेगळं स्टॅटिस्टिक काढलं जातं. सो यासाठी आपल्याला काय यूज केलं जातं, ग्रोथ चार्ट. ओके, रोड टू हेल्थ चार्ट और ग्रोथ चार्ट. इट इज अ विजिबल डिस्प्ले ऑफ द चाइल्ड्स फिजिकल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. हे आपल्याला डोळ्याने दिसणारा ग्राफ आहे. जसं आपला ग्राफ पेपर असतो त्याप्रमाणे ग्राफ पेपर असतो आणि त्यावरती ग्रोथ अँड डेव्हलपमेंट बाळाची रेग्युलरली मंथली त्यावरती लिहिली जाते आणि त्या कर्वेचरनी आपल्याला समजतं की बाळाची डेव्हलपमेंट, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट नॉर्मल आहे का ॲबनॉर्मल आहे ती. ठीक आहे. So it is designed by a David Mockley and later it is modified by a WHO. It means the World Health Organization. Road to health chart means a visual assessment of a baby. Write down about growth chart. Growth chart or road to health chart. It is visible display of child's growth and development. चाइल्ड्स फिजिकल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. फिजिकल म्हणजे जी बाहेरून जी आपल्याला दिसणारी वाढ आहे ती आपल्याला कळते या चार्टमध्ये, म्हणजे वेट अँड हाईट. ओके, सो इट इज विजिबल डिस्प्ले ऑफ चाइल्ड्स फिजिकल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. सो इट इज डिझाईन बाय David Mockley
David Mockley, and later it is modified by WHO. WHO means World Health Organization. It offers a simple and inexpensive way of monitoring the weight gain and in fact of the child's health over the time. ओके, यामध्ये मुलाचं वजन किती वाढलेलं आहे त्याच्या एज वाईज हे आपण बघू शकतो. WHO ग्रोथ चार्ट, इट हॅज 2 रेफरन्स कर्व. सो ह्यामध्ये टोटल 49 कर्वेचर चार्ट आहेत, ग्रोथ चार्ट आहेत वेगवेगळ्या टाईपचे. त्यामध्ये आपण फक्त WHO बघणार आहोत. WHO ग्रोथ चार्ट. It contains 2 curves. The upper curve represent median for boys and lower curve represent गर्ल्स. ओके, WHO चार्ट आहे त्यामध्ये 2 कर्वेचर्स आहेत. त्यामध्ये अप्पर कर्व आहे तो कोणाला रिप्रेझेंट करतो, बॉईजना, आणि जो लोअर कर्व आहे तो कोणाला रिप्रेझेंट करतोय, गर्ल्सला. सो हे जे एक्स ॲक्सिसला त्याचं एज असतं आणि वाय ॲक्सिसला वेट. सो ह्या कर्वेचर प्रमाणे त्या मुलाचं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट व्यवस्थित झाली आहे की नाही हे आई पण, त्या बाळाची आई पण बघू शकते. The space between 2 growth curves are known as the road to health, and it is easily understood by a mother as well as the health personnel. It is kept by a mother in plastic envelope and brought to the health center to each visit. हा ग्रोथ चार्ट आहे तो प्रत्येक बाळाच्या आईकडे दिला जातो आणि प्रत्येक जेव्हा ती विजिटला येईल हेल्थ सेंटरला तेव्हा तिला ते आणायला सांगितलं जातं. ठीक आहे, ग्रोथ चार्ट. सो नाउ द युजेस ऑफ ग्रोथ चार्ट. या ग्रोथ चार्टचे युजेस काय आहेत? युजेस ऑफ ग्रोथ चार्ट. ग्रोथ मॉनिटरिंग, identification of high risk children, for planning, third use is tool for action of the health workers and evaluation of effectiveness.
correct measures. So uses of growth chart are to monitor the growth. या ग्रोथ चार्टचे युजेस काय आहेत, आपण यावरून ग्रोथ मॉनिटर करू शकतो, वाढ कशी होते बाळाची ते मॉनिटर करू शकतो. देन आयडेंटिफिकेशन ऑफ हाय रिस्क चिल्ड्रन, यावरून आपण हाय रिस्क चिल्ड्रन आयडेंटिफाय करू शकतो. देन टूल फॉर ॲक्शन ऑफ द हेल्थ वर्कर्स, हे एक प्रूफ असतं की यावरून त्या हेल्थ वर्करला कुठली ॲक्शन घ्यायची आहे हे तो ठरवू शकतो. देन इव्हॅल्युएशन ऑफ इफेक्टिव्हनेस ऑफ करेक्ट मेजर्स, देन जेव्हा ॲक्शन घेतात त्याच्यानंतर इव्हॅल्युएट केलं जातं, इव्हॅल्युएट द इफेक्टिव्हनेस. एकदा ॲक्शन घेतली की त्या ग्रोथ चार्टवरून आपल्याला दिसून येतं की किती इफेक्टिव्ह झालेलं आहे आपलं, आपण जे प्लॅन केले त्या मुलाच्या बाबतीत त्याची वाढ किती झालेली आहे, त्याचं वजन किती वाढलेलं आहे. जर प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन असेल तर त्याला प्रोटीन प्रोव्हाइड करणार आहे प्रत्येक मंथली, आणि मंथली तो कर्वेचर आपण ऑब्झर्व करणार आहे. मग एका ठराविक 2 महिने आपण दिलं, एप्रिल मे या मुलाला प्रोटीन भरपूर प्रमाणात दिलं आणि त्यानंतर 2 महिन्याने ऑब्झर्व केलं की त्याचं वजन वाढलेलं आहे, थोडी हाईट पण वाढलेली आहे. हे इफेक्टिव्हनेस आपल्याला या ग्रोथ चार्टवरून दिसून येतो. ठीक आहे. सो ग्रोथ चार्ट म्हणजे काय, इट इज अ विजिबल डिस्प्ले ऑफ चाइल्ड फिजिकल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ओके, हा विजिबल डिस्प्ले आहे, ग्राफिक फॉर्ममध्ये असतो, अँड इट इज डिझाईन बाय अ डेव्हिड मॉकली and later it is modified by a WHO, म्हणजे World Health Organization. WHO growth chart contain 2 curves. The upper curves represent median of boys and lower curve represent girls. Okay, आणि या दोघांमधला जो डिफरन्स आहे त्याला बोलणार रोड टू हेल्थ. ओके, uses of growth chart means first use is growth monitoring, then identify high risk children for planning, tool for action of the health workers, and then evaluation of effectiveness of correct measures. Okay, so हे uses आहेत ग्रोथ चार्टचे. ठीक आहे. नेक्स्ट चॅप्टर आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. आज आपण बघितलंय असेसमेंटचे ऑब्जेक्टिव्ह, न्यूट्रिशनल असेसमेंट म्हणजे काय, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत आणि डिफरंट मेथड्स ऑफ असेसमेंट. ओके, आणि ग्रोथ चार्टबद्दल जाणून घेतलं. ठीक आहे. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण बघूया व्हॅल्यू ऑफ लोकल फूड सोर्सेस अँड द इन्फ्लुएन्स ऑफ फूड फॅक्ट, टॅबूज अँड कस्टम्स ऑफ हेल्थ. हे सर्व आपलं न्यूट्रिशन मधलं आहे.